आपण सरकारच्या वतीनं कोण भेटायला येतं आपणाला आणि नेमकं काय गाजर घेऊन येतो का चॉकलेट घेऊन येतो का? अरे दादा ऐका ना, आता आपणाला GR घेतल्याशिवाय नागपूर सोडायचं नाही. लक्षवेधी मानणार आहेत. आणि ऐका पूर्ण ऐका वाक्य. उद्या सकाळी 11 वाजता लक्षवेधी मानणार आहेत आणि सरकार सकारात्मक आहे असं पहिलंच त्यांनी सांगितलेलं आहे. वाक्य पूर्ण ऐका. माझं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय तुम्ही गोंधळ करू नका. तुमचा जेवढा जोश आहे त्याच्यात 10 पट बालाजी पाटील चाकूरकरांचा जोश आहे. तुम्ही समजू नका माझं वय वाढलंय, समजू नका. या सरकारला पाणी पाजल्याशिवाय बालाजी पाटील श्वास सोडणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, उद्या सकाळी 11 वाजता लक्षवेधी मांडतील आणि सरकार सकारात्मक आहे असं ते DSP साहेब कुठे आहेत? ऐका पूर्ण ऐका. अरे दादा घाई करू नका. मी त्यांना सांगितलेलं आहे, ऐका ना, मी त्यांना सांगितलं आहे आतापर्यंत सरकार सकारात्मक नव्हतं, मग आजच कस काय सकारात्मक झालं? त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलंय की मुख्यमंत्र्याचे सचिव अधिकृतपणे आमच्याकडे चर्चेला पाठवा. त्यांनी आपल्याकडे सचिवाला पाठवण्यासाठी त्यांनी होकार दिला आहे. ऑफिसर उद्या जी लक्षवेधी टाकलेली आहे त्याचे पेपर घेऊन येत आहेत असं म्हणत आहेत. ऐका, अहो ह्यांचे सोंग फार आहेत. रात्र थोडी हे सरकार सोंगाड्याचं सरकार आहे आणि या सरकारला दिवस आहे फक्त 24 तास. आता म्हणजे ह्या अधिवेशनाचा 24 तास फक्त शिल्लक आहे. उद्या तर जनगण मन होऊन जाते आणि ह्यांना आता काय त्यांनी पत्र घेऊन येऊ तर ते बघू तर द्या. ऐका, तुम्हाला एक सांगतो, जे महाराष्ट्रामधून आता एक ऐका, आपलं आंदोलन तर आपलं, अरे तिकडे लक्ष देऊ नका. एका आपल्या हक्काचं रोजगार, आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच्या. आंदोलनात काही बांधव लाठीचार्ज